महाराष्ट्रामध्ये 2024 पासून लाडकी बहीण योजना चालू झालेली होती, परंतु आता लाडकी बहीण योजनेवर सिनेमा येणार आहे। त्या सिनेमामध्ये गौतमी पाटील आणि अण्णा नाईक यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेवर सिनेमा येणार, गौतमी पाटील आणि अण्णा नाईक महत्त्वाची भूमिका साकारणार। नेमकं काय आहे आपण लाडकी बहीण योजनेबद्दल जाणून घेऊया। महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेवर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। लाडकी बहीण योजना सिनेमा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली। या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येतो। परंतु लाडकी बहीण योजना सिनेमा दरम्यान या योजनेवर आता सिनेमा येणार असून नृत्यांगना गौतमी पाटील आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत। लाडकी बहीण योजना सिनेमा, लाडकी बहीण योजनेवरील सिनेमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। तिच्या अभिनयाच्या जोडीला रात्रीस खेळ चाले फेम लोकप्रिय अभिनेते अण्णा नाईक यांची दमदार साथ असणार आहे। या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक वेगळी अनुभव देईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे। मराठी चित्रपटसृष्टीतून समाजभिमुख विषयांना चालना देणाऱ्या सिनेमांची परंपरा आहे। अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आधारित असलेला लाडकी बहीण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने केली जात आहे। शीतल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वावणे हे या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शकांची जबाबदारी गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे। चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखाचे काम शीतल शिंदे यांनी साकारले आहे। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना या उपक्रमावर आधारित ही कथा असणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना आर्थिक बळकटी देण्यात आली असून त्यांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली आहे। याच प्रेरणादायी योजनेवर हा चित्रपट भाष्य करणार आहे। नुकत्याच सातारा येथे चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला। या योजनेचा फायदा लाखो महिलांनी घेतला असून गरीब व कष्टकरी कुटुंबातील महिला आर्थिक ध्येय देण्याच्या दिशेने ही योजना मोलाची ठरली आहे। त्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण हा चित्रपट वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालत प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे। निर्मात्यांनी सांगितले की समाजोपयोगी विषयांवर आधारलेला हा चित्रपट केवळ माहितीपर नसून तो संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचा परिपूर्ण असा अनुभव देईल। दिग्दर्शकांच्या मते एक गंभीर आणि समाजासाठी महत्त्वाचा विषय हलक्या फुलक्या शैलीत मांडला आहे। एक प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर उभी करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे। आता तुम्हाला माहिती होतं का लाडकी बहीण योजनेमधून असा काहीतरी नवीन चित्रपट निघेल? लाडकी बहीण योजनेवर एक असा चित्रपट निघणार आहे, त्या चित्रपटामध्ये गौतमी पाटील आणि अण्णा नाईक यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे। आता नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, चित्रपट हा योग्य असणार आहे का अयोग्य? जो चित्रपट निघेल तुम्ही नक्की बघायला जाशाल का? नक्की कमेंट करून सांगा। आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती भेटली ती अनेकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनल कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ महाराष्ट्राची जी काही घडामोडी येत असती त्या आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका।